नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या मिनी व्लॉगमध्ये। आज आपण व्हिडिओमध्ये पाहत आहे बडीशेपची झाड। आपल्या घराच्या अंगणात एका बाजूला काही बडीशेपची झाडं आली होती म्हणजे ती काही लावली नव्हती। लॉकडाऊनच्या वेळी मामा बडीशेपचं पाणी पित होते, म्हणजे रात्री बडीशेप भिजू घालायचे आणि सकाळी ते पाणी पित होते वेट लॉससाठी। आणि ते जे बडीशेप गाळून राहिलेली होती ती तात्याने टाकली होती आणि त्याची अशी झाडं तयार झाली होती आणि ती झाडं बघत बघत खूप मोठी झाली होती, बडीशेप भरपूर लागली। आणि ही वाळलेली बडीशेप दिसते ना, ती खाली पडून जाते आणि त्याची परत नवीन झाडं येतात। असं करत करत तिथे खूप झाडं आली होती। आणि ओली बडीशेप जी असते ती खायला खूप भारी लागते, मला तर खूप आवडते। आणि आयुष, आस्था आणि आरव हे तिघं पण जाता येता ही बडीशेप तोडून खायचं चालू असतं त्यांचं काम। या एवढ्या झाडांची खूप सारी बडीशेप निघते, म्हणजे जेव्हापासून ही झाडं आले तेव्हापासून बडीशेप आम्हाला विकत आणायची गरजच पडत नाही। आत्याने भरपूर बडीशेप काढून ठेवली होती आणि आम्हा तिघींना, म्हणजे मला, ताईला आणि आत्यानं, आम्हा तिघींना बडीशेपचा चहा खूप आवडतो। कधी कधी आमच्या तिघींसाठी आम्ही स्पेशल बडीशेपचा चहा पण करते। तुम्ही कधी केला नसेल तर करून पहा, खूप छान लागतो बडीशेपचा चहा। आता खायचं ही जास्त भारी लागते खायला आता। देऊ का तुम्हाला? मी अजून बडीशेप बघते तोपर्यंत मुलं क्रिकेट खेळायला चालू केलं होतं मुलांनी, आणि त्यांचं क्रिकेट बघत बघत मी पण बडीशेप खाण्याचा आनंद घेत होते। आज वातावरण पण पावसाचं झालं होतं, ऊन अजिबात नव्हतं, त्यामुळे सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे ह्यांचं रोज क्रिकेट खेळायचं चालू असतं मुलांचं। आयुष, आस्था आणि आरव आणि आमचे हे तिघं चौघं मिळून क्रिकेट खेळतात रोज। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तुमची एक कमेंट मला पुढचे व्हिडिओ बनवायला मोटिवेट करेल। व्हिडिओच्या बाबतीत काही सजेशन असेल तरीही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।